आगामी स्थानीय निकाय चुनाव के मद्देनजर शिंदे गुट की ओर से मुंबई में कई पदाधिकारियों की नियुक्तियां की गई हैं। इस मौके पर बोलते हुए सुशीबेन शाह ने मुंबई महानगर पालिका पर भगवा फड़काने की भविष्यवाणी की। इस मौके पर उन्होंने आदित्य ठाकरे पर भी निशाना साधा। सगळे कार्यकर्ता शिवसेनाचे अगदी खुशी आहोत, खुशात रमलेलो आहोत आणि आम्ही आवर्जून सांगू इच्छिते की आज आम्ही खास वरळी विधानसभाच्या माध्यमातून आम्ही आमचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेब, आमचे डॉक्टर साहेब आणि मीनाताई कांबळी आणि मिलिंद देवरा आणि यशवंत जाधव त्यांचा आवर्जून धन्यवाद करतो की चांगला सक्षम तसे एक विधानसभा प्रमुख आम्हाला दिलेला आहे। त्याच्याबरोबर रत्नाताई म्हाले दोघांनाही कॉर्पोरेशनचा, दोघांनाही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बाबच्या बरेच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह नॉलेज आहे आणि नक्कीच नागरिकचे प्रश्न असो ते सगळे पुढे घेऊन जाणारे आणि सॉल्व्ह करून देणारे तसे नेते भेटलेले आहेत। परत एकदा सगळ्यांचा कौतुक, धन्यवाद आणि आमचे नेते दत्ताभाऊचा खूप मनापासून अभिनंदन, मी रत्नाताईचा पण मनापासून अभिनंदन। आदित्य ठाकरे काय जराच वोटाने ते जिंकला आहे। पुढच्या वेळी तसं होणार नाही। पुढच्या वेळी मी तुम्हाला नक्की आश्वासित करू इच्छिते, तुमच्या माध्यमातून मुंबईला सांगू इच्छिते की दुसरी वेळा शिवसेनाचा आमदार इथून जिंकून जाणार, नक्कीच जिंकून जाणार, तुम्ही बघत राहा। मॅडम, महापालिका निवडणुका थोडा अवधी राहिलेला आहे आणि आज नियुक्ती झाली, कसं बघता तुम्ही याच्याकडे आणि महापालिकेला झेंडा फडकवला? आज नियुक्ती झाली आहे ते महानगरपालिकाचे चुटणी पुढे ठेवूनच केलेली आहे आणि तुम्ही बघा सगळे जे नियुक्ती झाली आहे ते खरे शिवसैनिक आहे, म्हणजे खरोखर ते वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेचे अनुयायी आहे आणि त्यांना हे सगळे पद दिलेले आहेत। पुढच्या वेळी नक्की शिवसेना एक जोरदार फोर्स म्हणून मुंबईमध्ये उभरेल आणि झेंडा फडकेल, हिंदुत्वाचा झेंडा फडकेल, भगवा फडकेल आणि ते शिवसेनाचाच भगवा फडकेल BMCच्या हेडक्वार्टर्सवर। आज मी खास आवर्जून अधोकरीत सांगू इच्छिते।